हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. तुला जपणार आहेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की जेव्हा मीरा बाळ न होण्यासाठी नकार देते, तेव्हा मंजिरीचा खूप संताप होतो. मंजिरीला कळत नाही की काय करायचं, कारण की मंजिरीचा डावच तो असतो की मीराला जी काही मुलगी होईल तिला आणि मीराला दोघींना मारून त्यांना त्या कवडीत कैद करायचं असतं आणि तिला चिरतारुण्य मिळवायचं असतं. म्हणून मंजिरी मीराला समजवायला तिच्या रूममध्ये जाते. मीरा एकटीच रूम आवरत असते. मंजिरी आल्यावर मंजिरी दरवाजा बंद करते. तेव्हा मीराला थोडी चुणचुण लागतेस की मंजिरी आली म्हणून. तेव्हा मंजिरी मीराला आवाज देते आणि बोलते की तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब, मला या विषयावर कुठलाही टॉपिक ह्या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ शकतात. तेव्हा मंजिरी मुद्दामच मीराला सांगत असते की एक आई एका मुलीशी बोलू नाही शकत का? एक आईलाही वाटतं की आपल्या मुलीला बाळ व्हावं, तिचं संगोपन मी करावं. असं तसं मंजिरी मीराला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मीरा काहीही ऐकायला तयार नसते. आणि मीरा पहिलेही बोलते की मी अजून पण तुम्हाला सांगते की मला या टॉपिकवर बोलायचं नाही आहे म्हणून. तेव्हा मंजिरी थोडी संताप होते. तेव्हा मंजिरी सरळ मीराला रागातच बोलते की मीरा, तू जरा बोलताना तोंड सांभाळून बोल म्हणून. तेव्हा मीरा बोलते की काय करणार आहात तुम्ही? माझ्या बाबांना खोटं ठरवणाऱ्या बाईवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा मंजिरी अजून संताप करते आणि मंजिरी मीराला सरळच धमकी देते की हे बघ मीरा, तुला जे सांगेल ना ते तुला करावंच लागेल म्हणून. तेव्हा मीरा काहीही तिचं ऐकत नसते. तेव्हा मंजिरी सरळ मीराच्या गालाला हात लावते आणि तिच्या गालाची हनवटी पकडून जोरात गाल दाबते आणि बोलते की तुला करावंच लागेल, तुला ह्या घराचा वारीस वाढवावंच लागेल म्हणून. तेव्हा मीरा खूपच घाबरते. मीराच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. तेव्हा मीरा काहीही बोलत नसते. तेव्हा मंजिरी तिला धमकी देते. तेव्हा मीरा बोलते की हे बघा आईसाहेब, मी आता खाली जाऊन सगळ्यांना हे सांगणार आहे. तेव्हा मंजिरी बोलते की जा ना, सांग, सगळ्यांना काय सांगणार आहेस तू? तेव्हा मंजिरी मीराला हे दाखवत असते की घरातल्यांचा माझ्यावर किती विश्वास आहे. म्हणजे मंजिरीला सरळ सरळ हेच सांगायचं असतं की तू सांगितल्यावर घरातल्यांवर काहीही परिणाम होणार नाही म्हणून. तेव्हा मीराला मंजिरी पूर्ण कबुली देते की काय बोलायचं तुला, तू हेच सांगणार आहेस ना की तुझा बाप शिवनाथकडे मी विद्या शिकायला गेली होती. शिवनाथकडनं सगळं शिकल्यावर मी शिवनाथकडे ज्या काही गोष्टी मागितल्या त्या, पण तुझ्या बापाने मला नकार दिला. त्यामुळे मला शिवनाथवर राग होता. मग मी तुझ्या आईला जाळून मारलं आणि तुझी मोठी बहिणीला इथे घेऊन आली. त्याला पण कारणीभूत मीच आहे. आणि सगळी काही कबुली मंजिरी मीराजवळ देते. तेव्हा मीराला सगळं काही सत्य कळतं आणि त्यावेळेस नेमकी अंबिका तिथे नसते. त्यामुळे मंजिरी सगळी कबुली देते आणि मंजिरी तिथून निघून जाते. मीरा इकडे किचनमध्ये असते. किचनमध्ये तिचं काम करत असते. तेव्हा मंजिरी पुन्हा तिथे येते. मंजिरी बोलते की काय मीरा, काय करतेस? तेव्हा मीरा तिच्याशी काहीही बोलत नाही. तेव्हा मंजिरी पुन्हा तिच्यावर आवाज चढवत असते आणि तिला सांगत असते की मी सांगितलेलं तुला करावंच लागणार आहे. या घराच्या वारीसबद्दल मंजिरी तिच्याशी बोलत असते. तेव्हा मंजिरी पुन्हा मीरावर हवी होते आणि ती पुन्हा तिचा हात घट्ट पकडते. मीराच्या हाताला दुखत असतं, पण ह्यावेळेस मीरा ऐकून घेत नाही. मीरा सरळच मंजिरीचा हात पकडते आणि हात पिरगळून तिला उलटं करते आणि जोरात मीरा तिचा हात पिरगळत असते. मंजिरीला खूप लागत असतं, पण मीरा तिचा हात सोडत नसते आणि मीरा तिला स्पष्ट सांगते की आईसाहेब, तुम्ही जेही करणार आहे ना, मी तुमची पोल खोलल्याशिवाय राहणार नाही म्हणून. तेवढ्यात मंजिरी किचनच्या तिथे मीरा तिला किचनवर ढकलते. तेव्हा किचनवरची सगळी भांडी ही सिंकमध्ये पडतात. भांड्यांचा खूप जास्त आवाज होतो. तेवढ्यात नर्मदा येते आणि बोलते की काय झालं? तेव्हा मंजिरी आणि मीरा पटकन सावध होतात. मंजिरी असं दाखवते की काही झालंच नाही आहे म्हणून. तेव्हा नर्मदा विचारत असते की काय झालं? आणि ही आत्ताच धुतलेली भांडी आहेत ना, ही सिंकमध्ये कशी पडली? तेव्हा मीरा बोलते नर्मदा आत्या, आईसाहेबांना विचारा ना काय झालं आहे म्हणून. तेव्हा मंजिरीला काही सुचत नसतं की काय सांगावं म्हणून. तेव्हा मंजिरी रागात बोलते की नर्मदा, पडलेली दिसत आहेत ना तुला भांडी, आवरती पटकन. आणि मंजिरी तिथून निघून जाते. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा, माझ्या मंजिरीवर विश्वास नाही आहे, तू सांग मला काय झालं आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब, तुम्हाला सांगितलं ना, आत्या, तुम्हाला सांगितलं ना, आईसाहेबांनी सांगितलं ना की भांडे चुकून धक्का लागला म्हणून ती भांडी खाली पडली आहेत. आता लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे की मीरा मंजिरीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर कसा आणते. मंजिरी जी घरातल्यांसमोर खोटं वागत असते ते कसं
सगळ्यांसमोर मीरा आणते आणि मंजिरीचंही बघायला भेटणार आहे की मंजिरी मीराला या घरातला वारीस जन्माला घालण्यासाठी कसं तयार करते. असेच तुमचे आवडता एपिसोड बघण्यासाठी, त्याचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.